पंतप्रधान मोरोपंतांनी राजांना 8,000 होणांचे स्नान घातल्यानंतर राजसिंहासनाच्या खाली असलेल्या जोत्यावर गागाभट्ट, संभाजीराजे व प्रधान मोरोपंत बसले. सारा दरबार खडा होता. मानाप्रमाणे सारे सरदार राजांना नजराणे अर्पण करत होते. राजे नजराण्याचा स्वीकार करीत होते. अचानक त्यांची नजर एका उंचावलेल्या हाताकडे गेली. इंग्रज वकील ऑक्झिंडेन हात उंचावून राजांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबरोबर दुभाषा नारायण शेणवीही आला होता. राजांनी त्या दोघांना सामोरे आणण्याची आज्ञा दिली. ऑक्झिंडेन सामोरा झाला. त्याने अनेक गोष्टी राजांना नजर केल्या. त्यात एक विलायती खुर्चीही होती. ती खेरीज हिरेजडित शिरपेच, 2 हिरेजडित सलकडी, 3 तेजस्वी मोती व 1 हिऱ्यांची अंगठी होती. ऑक्झिंडेनला मानाचा पोशाख देऊन राजांनी नजराण्याचा स्वीकार केला. राजे आता देवदर्शनाला जाणार होते. होळी चौकात सारा लवाजमा सिद्ध झाला. राजांचा ऐरावत पाठीवर सुवर्ण अंबारी घेऊन झुलत उभा होता. सोन्या रुपयाच्या अलंकारांनी आणि भरजरी खोळींनी तो सजला होता. राजे अंबारीवर बसले होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते सुवर्णाकुश घेऊन माहुताच्या जागी होते. मागे खवाशीत मोरोपंत प्रधान सोन्याच्या मुठीचे मोर्चेले राजांवर ढाळीत होते. राजांची मिरवणूक निघाली. असंख्य तुताऱ्यांचा नाद उठला. राजांच्या जयघोषात मिरवणूक सरकू लागली. सारे सरदार राजांच्या मागून चालत होते. पुढे अश्वदळ चालत होते. मोर्चले अबादागीर राजांच्यावर धरली गेली होती. मिरवणूक पेटेत आली. आनंदाने बेहोश होऊन नागाप्पा शेट्टी राजांवरून मोहराची उधळण करीत होता. गुलाल उधळीत तो मिरवणुकीत सामील झाला. दुतर्फा घरांच्या माड्या बाया बापड्यांनी भरल्या होत्या. राजांना पाहून हात जोडले जात होते. वाद्य गजरात राजे जगदीश्वर दर्शन घेऊन माघारी आले. वाड्याच्या दरवाजाशी लिंबलोन उतरले गेले. राजांनी वाड्यात प्रवेश केला. अलकांबाचे पुकार पुकारले जात होते. जिजाबाई आपल्या महालात बसल्या होत्या. मनोहरी धावत आली. तिने सांगितले, राजे वाड्यात आले. काही क्षणात दुसरी दासी धावत आली. राजे राजसदर ओलांडून येत आहेत. नव्या दासीने वार्ता आणली. राजे अष्टकोनी महालाजवळ आले. राजे नजीक येत असल्याची बातमी कळत असता अलकांबांचे पुकार कानावर आले. बा अदब, बा मुलाहिजा, आस्ते कदम, महाराज अस्ते कदम. जिजाबाई बेचैन झाला. गडबडीने उठत त्यांनी विचारले, पुतळा, बसायचं की उठायचं? छत्रपती झालाय ना तो. तोच राजे राजमहालाच्या दारी प्रकटले. शांत पावले टाकीत राजे जिजाबाईंच्या जवळ गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी आईच्या पावलांवर मस्तक टेकले. शिवबा, राजे. राजे उठले. जिजाबाईंना त्यांनी बळेच बैठकीवर बसवले. मोरोपंतांकडे पाहताच मोरोपंत पुढे झाले. त्यांच्या हातात आच्छादित तबक होते. आच्छादन दूर करताच या तबकात असलेली अत्यंत तलमली जरी वस्त्रे नजरेत आली. राजे सद्गदित झाले. त्यांनी हात जोडले. मासाहेब, आम्ही आपल्या पदराखाली लहानाचे मोठे झालो. आपल्या आशीर्वादानं आजचा दिवस दिसला. हाती सत्ता असती आणि पृथ्वीचं दान केलं असतं तरी ते अपुरं पडावं ही आपली योग्यता. एक धर्मविधी म्हणूनच ही वस्त्र आपल्या चरणी आम्ही वाहतो. त्यांना हात लावा. मोरोपंतांनी तबक पुढे केले. जिजाबाईंनी तबकाला हात लावला. ओठ थरथरत होते. डोळे बावरे बनले होते. तबक सरकावून त्यांनी राजांना जवळ ओढले. राजांची मिठी जिजाबाईंच्या भोवती पडली. डोळ्यातून अश्रू झरत असताही राजे म्हणत होते, महासाहेब, शांत व्हा, शांत व्हा. आणि काही क्षणात जिजाबाई स्थिरावल्या. डोळे पुशीत त्या म्हणाल्या, शिवबा, काय वाटतं ते काय सांगू? कधी वाटलं नव्हतं हा दिवस बघायला मिळेल म्हणून. तुला माहीत नाही, तुझा जन्म शिवनेरीवर झाला तेव्हा भविष्य वर्तवायला शास्त्री आले. त्यांना मी काय म्हणाले माहीत आहे? राजांनी नकारार्थी मान हलवली. जिजाबाई हसल्या. मी म्हणाले, शास्त्री बुवा, हा पोटात असता ही संकट आली. आता या पोराच्या पायगुणानं काय धिंदवडे निघणार आहेत ते सांगा. तर शास्त्री म्हणाले, मासाहेब, साक्षात सूर्यपोटी जन्माला आला. हा जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्या शास्त्राचं भविष्य खरं ठरलं. बघ, जगल्याचं सार्थक झालं. मरायला मोकळीक झाली. मासाहेब, असं बोलू नका. भिवू नको. अशी मी मरायची नाही. तुझी सावली बनूनच आले ना. हजारो मरण भोगून अगदी घट्ट झाले बघ. मासाहेब, खोटं नाही. आजवर तुला कधी सांगितलं नाही.
तू स्वराज्याचा डाव मांडलास, हर घडी संकटात उडी घ्यायचास, मी आशीर्वाद द्यायची. अफजल, शास्ता खान, आग्रा अनेक मोहिमा तू गेलास की एकटं गडावर बसून राहायचं, देवापुढं धरणं धरायचं, सुखरूप असल्याचं कळेपर्यंत जीवात जीव नसायचं. नित्याचं मरण भोगताना जीव थकून जायचा. वाटायचं हे सोसण्यापेक्षा जगू नये, मरून जावं. मासाहेब, राजांनी जिजाबाईंना मिठी घातली. त्यांचे डोळे भरून आले. मासाहेब, असं बोलू नका. आता काही सोसावं लागणार नाही. तसं झालं तर आमच्या छत्रपतीपदाला अर्थ राहायचा नाही. सिंहासनारोहणापेक्षाही आईच्या मिठीने अधिक भारावून राजे महालाबाहेर आले. राजसदरेच्या मंडपातून गाण्याचे सूर उठत होते. राज्याभिषेकाचा उत्सव गडावर सुरू झाला. नृत्य, गायन, पोवाडे यांच्या नादात गड धुंदावला. आलेल्या जुवारींनी ठिकठिकाणी पट मांडले. नशिबाचे फासे आजमावण्यासाठी मावळ्यांचे कडे त्यांच्या भोवती जमू लागले. बंगाली जादूगरांनी मांडलेले जादूचे खेळ पाहून बाया बापड्या भीत होत्या. पुरुष थक्क होत होते. नाना पकवानांनी अन्नछत्रे गडावर ठिकठिकाणी उघडली होती. राजारामांना घेऊन संभाजीराजे साऱ्या गडावर फिरत होते. शहाजादा अकबराच्या छावणीची आठवण त्यांच्या मनात जागी होत होती. राजे आपल्या महालात एकटेच बसले होते. राज्याभिषेकाने वाढलेल्या जबाबदारीची त्यांना जाणीव होती. राज्याची व्यवस्था लावायची होती. नवे स्वरूप प्राप्त करून घ्यायचे होते. मनात खूप मनसुबे तरळत होते. तोच खाकरण्याचा आवाज झाला आणि राजांचा समाधीभंग झाला. राजांनी मागे पाहिले. पाठीमागे सोयराबाई उभ्या होत्या. राजे त्यांच्या रूपाकडे पाहत राहिले. असं काय पाहायचं? खरं सांगू, खरोखर अगदी काल लग्न झाल्यासारखं वाटतं. नव्या नवरीसारख्या भासता. सोयराबाई लाजल्या. तर सगळं खोटं. महालात आले, येऊन मागे उभी राहिले, तरी स्वारींना पत्ता लागत नाही. मोठ्या हौसेने आम्ही आलो होतो. ते बरं? राजाने कुतूहलाने विचारलं. सोयराबाईंनी पाय पुढे केले. वस्त्र किंचित उचलले. राजांची नजर त्यांच्या पायातल्या सोन्यांच्या जोडव्यांवर व पायीच्या सुवर्ण साखळ्यांवर गेली. गागाभट्टांनी सांगितलं की अभिषिक्त राणीला सुवर्ण साखळ्या आणि सुवर्ण जोडवी घालण्याचा मान असतो म्हणून. राजांची नजर त्या साखळ्यांवर स्थिरावली आणि नकळत ते बोलून गेले. राणीसाहेब, खरं सांगू, सोनं बोलत नाही, चांदी बोलते. म्हणजे? राजे चटकन भानावर आले. सावरून घेत ते म्हणाले, पहा ना, चांदीच्या साखळ्या असत्या तर त्यांच्या आवाजामुळं आम्हाला तुमच्या आगमनाची वर्दी चटकनच लागली असती. आवाज नसला म्हणून काय झालं? सोन्याच्या आहेत ना. अभिषेक झाल्यापासून बाया बापड्यांची गर्दी उडाली पाया पडायला. जीव नको झाला आणि पाया पडतात, तेही पायावर डोकं ठेवून. राज्ञी पद आहे ना, कंटाळा करून कसं चालेल? ते का मला कळत नाही. म्हणूनच सारं सोसते. आनाजी देखील हेच म्हणाले. जाते मी. महालात बायका थांबल्या असतील. थोडं थांबा, म्हणत राजे उठले. त्यांनी संदूक उघडली. संदुकीतून एक सुबक नक्षीकाम केलेली हस्तिदंती पेटी काढून ती सोयराबाईंच्या हाती दिली. काय हे? कर्नाटकातून बुक्के फरोज आला होता. त्याच्याकडून ही गंधाली विकत घेतली. तुमच्याकरता. उघडून पहा ना. सोयराबाईंनी पेटी उघडली. त्या छोट्या पेटीत उंची अत्तराच्या बुधल्या होत्या. राजे म्हणाले, आठवतं? आग्र्याला जाताना तुम्ही अत्तर आणायला सांगितलं होतं, पण आम्ही आणू शकलो नाही. किती लक्षात राहतं स्वारींच्या. दिलं वचन विसरलं तर छत्रपती कोण म्हणेल आम्हाला? सोयराबाईंचे लक्ष राजांच्या हातातल्या अंगठीवर गेले. हिऱ्याची अंगठी चमकत होती. त्यांनी विचारले, नवी केली? नाही, काल इंग्रज वकिलानं भेट दिली. हे हिरे चमकतात, मग आमचे हिरे का चमकत नाहीत? या हिऱ्यांना पैलू पाडलेत राणीसाहेब. नाही तर साधा हिऱ्याचा खडा गारगोटीसारखाच दिसतो. हिऱ्याचं कशाला? मनाचंही तेच आहे. मन हे देखील हिऱ्यासारखंच निर्मळ, निष्पाप असतं. त्याला ज्ञानाचे, व्यवहाराचे पैलू पडले तरच ते प्रकाशित होतं. असू दे, आमचं मन निर्मळच नसेल. सोयराबाई एकदम संतापल्या. राजे थक्क झाले. ते म्हणाले, राणीसाहेब, आता असा संताप आवरायला हवा. नेमका कुतर्क उचलण्याची वृत्ती बदलायला हवी. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आता महाराणी आहात. सोयराबाई एकदम हसल्या. राजांनी विचारले, राजाराम कुठे आहेत? त्यांचा घरात पत्ता कुठे आहे? आपल्या दादा महाराजांच्या बरोबर गाण्या बजावण्यात गर्क आहेत ते. सिंहासनारोहणाप्रसंगी कुठे दिसले नाहीत म्हणून विचारलं. झोपले होते वाटतं. बिथरलेल्या सोयराबाई म्हणाल्या, हो, किती वेळ जागणार?
100 वर्ष आयुष्य आहे. सोयराबाईंनी महालात प्रवेश करणाऱ्या राजाराम संभाजींकडे पाहिले. दोघांनी राजांना सोयराबाईंना मुजरा केला. राजांनी राजारामांना कडेवर घेतले. त्यांना कवटाळीत राजे म्हणाले, बाळराजे, आम्ही तुमचीच आठवण काढीत होतो. आम्ही सिंहासनारोहण केलं आणि नेमकं तुम्ही झोपी गेलात. साफ खोटं, आम्ही मुळीच झोपलो नव्हतो. बाळराजे घाबऱ्या होऊन सोयराबाई ओरडल्या. मग कुठे होता राजे? राजांनी विचारले. आईसाहेबांनी आम्हाला मना केली. आम्हाला 7 महालीच ठेवलं, राजारामांनी सांगून टाकले. राजे आश्चर्यचकित होऊन सोयराबाईंकडे पाहत होते. सोयराबाई बावरल्या होत्या. या चटकन संतापल्या आणि त्या भरात बोलून गेल्या. युवराज म्हणून संभाजीराजे अभिषेकाला बसणार. युवराज म्हणून ते सिंहासनाच्या पायरीवर बसणार आणि राजाराम बारगीर म्हणून उभे राहून काय पाहणार होते? त्या अपमानापेक्षा राणीसाहेब, जबान आवरा, राजे बोलले. सोयराबाईंनी हातची गंधाली टाकली. अत्तराचे बुधले चौफेर उधळले आणि राणीसाहेब महालाबाहेर निघून गेल्या. शिवाजीराजांनी रात्रीचा दरबार भरवला होता. राजसदरेच्या बैठकीवर अनेक लोडतक्क्यांच्या भारी बैठकी लावल्या होत्या. सहस्र ज्योतींनी नटलेल्या वृक्षदीपांनी सारी सदर झगमगत होती. मशालधारी सावधतेने उभे होते. समयांच्या उजेडात रत्नखचित सिंहासन चमकत होते. चिकाच्या पडद्याआड राणीवसा हजर झाला होता. सारे सरदार मानकरी आपापल्या जागी मानाप्रमाणे बसले होते. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजसदरेच्या लगत असलेल्या खास बैठकीवर बसलेला इंग्रज वकील ऑक्झिडेन आपल्या लोकवेगळ्या पोशाखाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. बिछायतीने आच्छादलेल्या सदरेच्या बैठकीवर संभाजीराजे व राजाराम बसले होते. दरबारी येण्यासाठी महाराज महालाबाहेर पडण्याच्या तयारीत असता त्यांनी शेजारी उभे असलेल्या हंबीररावांना विचारले, मासाहेब दरबारी गेल्या? जी नाही. का? राजांनी वर पाहत विचारले. राज्याभिषेकाची रात्रभर दगदग झाली, त्यामुळे साऱ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. असं. चला आपण मासाहेबांना भेटून दरबारी जाऊ. राजे महालाबाहेर पडले. आपल्या महाली जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शेजारी मनोहरी उभी होती. राजांनी पाय शिवले. औक्षवंत व्हा. अरे किती वेळा पाया पडतोस? तीच आमची तपश्चर्या आहे. तब्येत बरी नाही म्हणून कळलं. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, छे रे, छान आहे तब्येत. तुझ्या राज्याभिषेक पाहिल्यापासून झोप तर कुठच्या कुठं उडून गेली आहे. झोप येत नाही, स्वस्थ एका जागेला बसवत नाही, असं काहीतरी झालंय बघ. मोठ्या हौसनं आम्ही आजचा दरबार भरवला तुमच्यासाठी, आणि तुम्हीच येत नाही हे समजल्यावर मन खट्टू झालं. माझ्यासाठी? ते दरबारी आलं म्हणजे कळलं. येते ना, डोळे मिटायच्या आधी सारं पाहून घेऊ दे मला. राजांच्या चेहऱ्यावरचं हसू विरलेलं पाहताच गडबडीने जिजाबाई म्हणाल्या, राहिलं, पुन्हा नाही म्हणणार. तू पुढे हो, मी आलेच. राजे क्षणभर उभे राहिले, म्हणाले, आमच्या बरोबर चला. जिजाबाईंना हसू आले. बरं बाबा, तुझ्या बरोबरच येते. आजवर बालहट्ट पुरवला, आता राजहट्ट. सारे हसले. जिजाबाई गुडघ्याचा आधार घेत उठल्या. राजांनी त्यांना हात दिला. जरीकाडीचे श्वेत वस्त्र परिधान केलेल्या जिजाबाई राजांच्या डाव्या हाताचा आधार घेऊन महालाबाहेर पडल्या. गुर्जबदार अलका पुकारत होते, क्षत्रिय कुलावंत गो ब्राह्मण प्रतिपालक. राजसदरेजवळ येता जिजाबाई मनोहरीच्या आधाराने राणीवंशाकडे वळल्या. राजसदरेकडे जाऊ लागले. अलकांबाच्या पुकाराने सावध झालेली सभा उभी होती. राजांनी प्रवेश करताच मुजरे झडले. राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते. अलका पुकारते झाले होते, निगाह रखो, खडी ताजीम, हस्ते कदम, महाराज, हस्ते कदम. राजे सिंहासनावर बसले. गुर्जबदाराने सुवर्णदंडाचा दोनदा आवाज दिला. झुकलेल्या नजरा वर आल्या. राजांनी सर्वांना बसण्याची इशारत दिली. सारा दरबार राजे दरबारावरून आपली नजर फिरवित होते. राजाराम संभाजी यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजांनी समोर नजर टाकली. राज्यसभेच्या मधोमध घातलेल्या सुशोभित बैठकीवर कविराज भूषण उभे होते. तेजस्वी मुद्रा, श्वेत अंगरख्यावर उडणारा केशरी शेला, कानात चमकणारी सुवर्णकुंडले. कविभूषण ही राजांचे रूप डोळ्यात साठवीत होते. राजांनी भूषणावर आपली नजर स्थिरावली. भूषणाचे हात जोडले होते. कवी
महाराज बोलते झाले. अत्यंत शुभ घडीला तुमचे पाय आमच्या गडाला लागले. श्री जगदंबेनं आमच्या हातून आजवर जे घडवलं, तिच्या इच्छेवरून जे स्वप्न साकार झालं, त्याचं रूप तुमच्या अधिकारवाणीनं ऐकावं असं आम्हाला वाटतं. भूषणाने आपला शेला सावरला. हात उंचावत तो म्हणाला, एक राजा, तुझ्या देवतुल्य पराक्रमाचं अमर काव्य गाण्याचं भाग्य म्हणजे जीवनाचं सार्थक असं माझ्यासारख्या कवीला वाटतं. एक राजा, शांत चित्तानं प्रेमभरानं तुझ्या दिग्विजयाचं काव्य ऐक. राजसभा स्थिरावली. कवी कलशासारख्या रसज्ञ विद्वानाची नजर भूषणावर स्थिरावली आणि स्तब्ध राजमहालात आणि लावण्यमयी नर्तकीचे एक सुरांचे बोल पदन्यासाने बोलते व्हावेत, तसा कविभूषणाचा एक एक शब्द राजसभेत भरू लागला. साजी चतुरंग बिरंग में तुरंग चढ़ी, सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण बनत नाद बिहद नगारन के, नदी नद मद गैवरन के रलत है. शूर शिवाजी चतरंग सैन्य घेऊन विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्यासाठी निघाला आहे. नगाऱ्याचा भयंकर ध्वनी उठतो आहे आणि उन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून निघणारा मद नदीवाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे. महाराज साऱ्या दरबाराबरोबरच मंत्रमुग्ध होऊन ते काव्य ऐकत होते. प्रत्येक कडव्याबरोबर भूषणाच्या आवाजाला धार चढत होती. घोड्यांच्या टापांनी उठणारा धुळीचा लोट नजरेसमोर येत होता. एक एक मोहीम राजांच्या नजरेसमोरून सरकत होती. अफजलवध झाला, शास्ताकान आला, भूषण सांगत होता. तनियान तिलक सुतनिया पगनियान, घामे घुमराती छोडी सोजिया सुखन की. मोगल स्त्रियांचे हाल तर विचारू नका. त्यांना आपल्या अंगातील चोळ्यांचे व सदऱ्यांचे तसेच पायातील विजारींचे व जोड्यांचे भान राहिले नाही. शास्तखानाच्या महालात भर रात्री प्रवेश केला तेव्हाचे दृश्य असेच काहीतरी होते. त्या आठवणी बरोबर राजांच्या चेहऱ्यावर हास्य विसरले. भूषण एकापाठोपाठ एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा करीत होता. राजे तल्लीन होऊन वेळ काळाचे बंधन विसरून ते काव्य ऐकत होते. भूषण आग्र्याचा प्रसंग आपल्या प्रभावी काव्य वाणीने सांगत होता. त्या आठवणीने बसल्या जागी राजांच्या मोठी वळल्या गेला. शिवाजी महाराजांसारखी झडप घालील की काय या भीतीने औरंगजेब घुसलखान्यात शिवाजीची भेट घेतली. सर्वांच्या वर उभे राहण्याची ज्याची योग्यता, त्याला हलक्या जागी उभे करण्यात आले. शिवाजी राजांचा संताप उफाळला. भूषण भणत महावीर बालकन लागो, सारी पात साही के उडाय गए जियरे. तमकते लाल मुख सिबा को निरखी भये, स्याह मुख नौरंग सिपाह मुख पियरे. भूषण म्हणतो, महावीर शिवाजी संतप्त होऊन बडबडू लागला तेव्हा दरबारातील सर्व लोकांचे जीव उडून गेले. संतापाने लाल झालेले शिवाजीचे मुख पाहून औरंगजेबाचे तोंड काळे ठिक्कर पडले. कवी भूषण मोगलाईचे अत्याचार वर्णन करीत होते. साऱ्या सभेत द्वेष संचारला होता. भूषण भणत भाग्यो कासी पति विश्वनाथ, और कोण गिनती में भूली गति भबकी. चारों वर्ण धर्म छोड़ी कलमा निवाज पड़ी, शिवाजी न होता तो सुनती होत सबकी. औरंगजेबाने मथुरेची कत्तल केली आणि रबची द्वारी फिरवली. देवदेवतांच्या खंत्या केल्या. लाखो हिंदू मुसलमान झाले. एवढेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होऊन पळाले. महादेवाचीच अशी त्रेधा उडाली. चारही वर्णांना आपले धर्म सोडून नमाज पढावी लागली असती. शिवाजी न होता तर सर्वांची सुता झाली असती. ते काव्य ऐकत असलेल्या गागा भट्ट राज्यसभेचा रिवाज विसरून बेभान होऊन आपल्या उच्चासनावरून उठले. हात उंचावत ते भूषण जवळ आले. धन्य हो भूषण, धन्य म्हणत त्यांनी भूषणला मिठी मारली. त्यांना काही सुचेना. आपल्या गळ्यातील प्रवाळांची माला त्यांनी भूषणाच्या गळ्यात घातली. दोन श्रेष्ठ गुणीजनांची भेट सारी सभा पाहत होती. कवी भूषण राजांना वंदन करून परत आपले काव्य सांगू लागले. श्लोक संपला की राजे आणखी म्हणत काव्य श्रवत होते. रात्र पुढे सरकत होती. मध्यरात्रीनंतर भूषण थांबले. राजांनी विचारले, भूषण थांबलात का? आमचे कान अतृप्तच आहेत. राजा, मध्यरात्र होऊन गेली. आता आज्ञा व्हावी. परत जेव्हा आज्ञा होईल तेव्हा हा दास आपल्या सेवेत हजर आहे. कवी भूषण,
आज राज्याभिषेक उत्सव प्रसंग. आम्ही मनाशी असं ठरवलं होतं की आपल्या प्रत्येक श्लोकाला ₹1,00,000 बिदागी द्यायची. म्हटले असते तेवढे सारे श्लोक ऐकायला आम्ही तयार होतो. सारा दरबार त्या बोलांनी थक्क झाला. कवी भूषणाच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित झळकले. तो शांतपणे म्हणाला, राजा, तसं झालं असतं तर करोडोच्या रुपयांची तुझी संपदा देखील संपून गेली असती. तुझी स्तुती करीता असता जिवेला वीट येईल कसा? तुझी प्रजा तुला देव मानते. तुझ्या कार्यासाठी जीव वेचायला अगणित माणसं आतुरतेने वाट पाहत असतात. ही तुझी संपदा वर्णायला कंटाळा येईल कसा? राजा, हे तर परम भाग्य. प्रत्येक कवणाला ₹1,00,000 तू प्रेमभरानं एखादं बिल्बदळ जरी माझ्या पदरी टाकलंस तरी मी जन्माचा गुलाम होऊन जाईन. ही तुझी योग्यता. राजा, विजयश्री तुला सदैव माळ घालो. भूषणाने हात जोडले. राजे सिंहासनावरून उठले. भूषणाच्या समोर येऊन त्यांनी आपल्या गळ्यातला कंठा भूषणाच्या गळ्यात घातला. कविराज भूषण, आमच्या दरबारी अष्टप्रधान आहे, राजपंडित आहेत, पण राजकवीची जागा मोकळी होती. तुमच्यामुळे त्या जागेला शोभा आली. राजकवी भूषणाने नम्र भावाने व हर्षित मनाने त्या मानाचा स्वीकार केला. राजे पायऱ्या चढून येथे जिजाबाई बसल्या होत्या तेथे गेले. जिजाबाई लोढाला टेकून बसल्या होत्या. गालांवरून अश्रू सुकले होते. राजे जवळ बसले. माँसाहेब, आठवतं? मागे एकदा आपण शाहिरांचं काव्य ऐकत होता तेव्हा आम्ही म्हणालो होतो. जिजाबाईंनी राजांना पुढे बोलू दिले नाही. त्यांच्या गालावरून हात फिरवीत त्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या, शिवबा, सारं आठवतं. तुझं राज्यारोहण पाहून डोळे तृप्त झाले होते. कान मात्र अतृप्तच होते. आज तेही तृप्त केलेस. मातृऋणातून मोकळा झालास. राजांचा राज्याभिषेक झाला आणि गडावर उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकासाठी गडावर आलेले मुख्य किल्लेदार, राजांचे अधिकारी राजांचा निरोप घेऊन परतू लागले. राजांनी सर्वांना मानवस्त्रे देऊन निरोप दिला. फिरंगोजीही भूपाळगडाला निघून गेले. गडावर उत्सव चालू असता राजे मात्र त्यात लक्ष न घालता राज्यकारभारात गुंतले होते. नव्या अष्टप्रधानांची कामगिरी ठरवित होते. या शुभ प्रसंगाच्या निमित्ताने राजांच्या शिक्क्याची तांब्याची शिवराई व सोन्याची शिवराई 2 टांक साळीत पाडण्यास सुरुवात झाली. अष्टप्रधानात बाळाजींनी यावे असे राजांना वाटत होते, पण बाळाजींनी प्रधानपदाऐवजी चिटणीसपद वंशपरेने मागितले. राजांनी मोठ्या आनंदाने रुपयाचे कलमदान, घोडा, चौरी, चौकड्या व भूषणे यासह चिटणीसपदाची वस्त्रे बाळाजी औजींना खास दरबार भरून दिली. दरबारात मोरोपंत, आणाजी, हंबीरराव, त्र्यंबकराव, रामचंद्र पंत, दत्ताजी पंत, रघुनाथ पंत, निराजी पंत ही अष्टप्रधान मंडळी हजर होती. राजांनी केलेला बाळाजींचा सन्मान पाहून साऱ्यांना समाधान वाटत होते. अष्टप्रधानांबरोबरच दरबारात गागा भट्ट, भूषण, अनंत भट्ट ही मंडळी होती. राजांची नजर मोरोपंतांकडे वळली. मोरोपंत, आमच्या बाळाजींना आम्ही प्रधानपद देऊ केलं होतं, पण त्यांनी चिटणीसपदाचीच निवड केली. कदाचित त्यांचा विनय असेल महाराज, मोरोपंत म्हणाले. मुळीच नाही. उलट चिटणीशी मागण्यात त्यांनी हुशारीच दाखवली असा आमचा समज आहे. तलवारी इतकंच कलमदानाला महत्त्व आहे हे त्यांनी जाणलं, याचा आम्हाला आनंद आहे. राजे क्षणभर थांबले आणि अचानक त्यांनी आज्ञा केली, आमच्या मदारी मेहतराला बोलवा. त्या आज्ञेने साऱ्यांना आश्चर्य वाटले. मदारी मेहतराची आठवण राजांनी का केली याचे कोडे कोणाला उलगडले नाही. राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मोरोपंत, आम्ही मदारीची आठवण का केली याचं आश्चर्य वाटलं ना? या प्रसंगी त्याची आठवण व्हायची नाही तर कुणाची? आग्र्याच्या पिंजऱ्यातून आम्ही सुटण्याचा विचार करीत होतो. एकामागून एक सारे या ना त्या कारणानं बाहेर पाठवले गेले. शेवटी राहिले फक्त हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. एक जाणता दुसरा नेणता, पण दोघेही निष्ठावंत. हिरोजीनं आमची जागा घेतली आणि मदारी आमचा भास टिकवण्यासाठी पाय रगडण्यात मग्न झाला. ते दोघे सुटण्याची शक्यता फार कमी होती. जाणून बुजून मृत्यूचं स्वागत करणारे दोघे हिरोजीला आम्ही नावाजलं, पण मदारी तसाच राहिला. मदारी दरबारात आला. राजांनी त्याला प्रेमाने जवळ बोलावून घेतले. 20च्या वयाचा मदारी दरबाराच्या आमंत्रणाने बिचकला होता. मदारी, तुम्ही राखलत म्हणून आम्ही आज छत्रपती झालो. तुझ्या निष्ठेमुळं आमची 32 मणाचं सुवर्ण सिंहासन सजलं. आजपासून आमच्या सिंहासनाची व्यवस्था आम्ही तुझ्यावर सोपवित आहोत.
राजांनी मदारीला मानवस्त्रे देऊन त्याची नेमणूक सिंहासन व्यवस्थेवर केली. गागाभट्ट आसनावरून उठले. ते म्हणाले, राजन, राज्याभिषेकानंतर ज्या व्हावयास हव्या त्या साऱ्या गोष्टी झाल्या, पण अद्याप एक गोष्ट राहिली आहे. कोणती? राजांनी विचारले. आमची इच्छा आहे की राज्याभिषेकापासून नव्या राज्याभिषेकाची सुरुवात व्हावी. दरबारी असलेल्या कृष्णाजी ज्योतिषांनी ती सूचना उचलून धरली. राजांनी मान्यता दिली. ते कृष्णाजींना म्हणाले, कृष्णाजी, आपण आमच्या दरबाराचे राज्य ज्योतिषी. आपलं पंचांग शुद्ध व्हावं यासाठी तुम्ही विचार करा. अभ्यासपूर्वक करणग्रंथ तयार करावा. कृष्णाजी पंतांनी ती जबाबदारी आनंदाने उचलली आणि त्याचबरोबर राजाने रघुनाथ पंडितांना राज्यव्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा केली. महाराज, आपला हेतू समजला नाही, पंडितांनी आदबीने सांगितले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. ते म्हणाले, आपण पंडित, आपल्या ध्यानी हे यायला हवं होतं. राज्य व्यवहारातल्या 4 कागदपत्रांवरून आपण नजर टाकलीत तर आपल्या ध्यानी आमचा हेतू येईल. आपल्या भाषेच्या व्यवहारातले जुने शब्द जाऊन त्या जागी फारसी शब्दांचा भरणा वाढला आहे. भाषा सुधारणा व्हायला हवी. यासाठी नुसता राज्य व्यवहार कोश करून भागणार नाही. ते शब्द आवर्जून वापरता येतात. या बाबतीत आमचे अष्टप्रधान, राजपंडित या सर्वांनी जातीने दक्ष राहायला हवं. राजांच्या त्या बोलण्याने गागाभट्ट आनंदित झाले. त्यांना राहावले नाही. राजे, आपण छत्रपती बनलात हे आमचं भाग्य, पण त्याचबरोबर आपल्या वाढत्या जबाबदारीची जाणीव होते आहे हे पाहून आम्ही धन्य झालो. तसं नाही आचार्य, राजा हसून म्हणाले. उलट जबाबदारी कमी झाल्यानं आम्हाला पंचांग, राज्य व्यवहार कोश हे सुचायला लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. राजांचा चेहरा मात्र गंभीर झाला. ते संतपणे म्हणाले, आम्ही थट्टेने म्हणालो नाही. आजवरच्या राजेपणात आम्ही एकाकी निर्णय केले. प्रसंगी सल्ला घेतला तेव्हा जबाबदारी फार मोठी होती. पण आज आमचं पारखून सुलाखून तयार झालेलं अष्टप्रधान मंडळ आम्ही उभं केलं. राज्याच्या कक्षा वाढतील. ती जबाबदारी एकाला पेलणं कठीण आहे. हे आमचं राज्य नव्हे, हे श्रींचं राज्य आहे. ते त्याच जोखमीने तोलायला हवं, सांभाळायला हवं. यापुढे निर्णय आमच्या बरोबरच आमचं प्रधानमंत्री मंडळही घेईल. आम्ही छत्रपती झालो खरे. छत्राचा सुवर्ण कळस कितीही चमकत असला तरी छत्राचा भार आणि डौल छत्र तणावाचं सावरीत असतात. राजे दरबारातून उठले. दरबार संपला. राजांचे लक्ष दरबारात गुंतले नव्हते. राज्याभिषेकापासून त्यांचे लक्ष जिजाबाईंच्याकडे लागून राहिले होते. राज्याभिषेकापासून त्या थकल्या होत्या. त्यांनी हंतरून धरले होते. वैद्य औषध देत होते. कलशांनी ताईत मंत्रून दिले होते. 2 प्रहरच्या वेळी राजे जिजाबाईंच्या महालातून बाहेर पडले. तोच त्यांच्या नजरेत कवी कलश आले. कवी कलश राजांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. राजे निश्चलपुरी गोसावी निरोप घेण्यासाठी आले. कुठं निघाले? त्यांना गडाचं वास्तव्य मान्य नाही. ते गडाखाली उतरत आहेत. आपला निरोप घेण्यासाठी सदरेत उभे आहेत. गागाभट्टांच्या बद्दल निश्चलपुरीच्या मनात द्वेष आहे हे राजांना जाणवले होते. एक होता प्रकांड पंडित तर दुसरा होता तापसी गोसावी. दोघांनाही राजांनी सांभाळून घेतलं होतं. राजे सदरेत आले. उपवासांनी व उग्र अनुष्ठांनी कृश झालेले, वाघ्रांबर नेसलेले, मस्तकी जटाभार असलेले, अंगावर भस्म चित्रित केलेले निश्चलपुरी सदरेत उभे होते. गोसावी, आपण जाणार असं कवी म्हणत होते. काही कालापुरतं जावं लागेल असं वाटतं. कारण कळेल? निश्चलपुरींनी संतप्त निश्वास सोडला. त्यांची आग उफाळली. राजन, गागाभट्टांनी राज्याभिषेकाकरता निवडलेला मुहूर्त मला मान्य नव्हता. ते तुम्ही जाणताच. ज्या प्रसंगी आधी सेनापती जातो, भार्या कालवश होते, तो मुहूर्त कसला? राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला. हे उत्पात गागाभट्टांनी जाणावयास हवे होते. दोष मोठा आहे. राज्याभिषेकापासून 13, 22, 55 व 65 या दिवशी असेच उत्पात घडतील. राजे नम्रपणे म्हणाले, आपण ज्ञानी आहात. या अनिष्ट निवारणार्थ जे कराल ते मान्य आहे. निश्चलपुरी हसले. ते म्हणाले, राजा, मी जातो. तुला अनुभव आला की मला निरोप पाठव. मी येईन. तांत्रिक अभिषेक करून भावी अनर्थ टाळीन. राजांनी निश्चलपुरींना सन्मानपूर्वक निरोप दिला. निश्चलपुरींच्या भविष्यवाणीने राजांचे मन चिंताग्रस्त झाले.